3 दिवसाचा दुखवटा संपण्या अगोदरच पटापट हालचाली शेवटी शरद पवार या उपमुख्यमंत्री झाल्या किंवा प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि तटकरेंनी त्यांना तो शपथविधी करण्यास भाग पाडले किंवा असं म्हणा माणुसकी आणि हिंदू परंपरा त्या सांगतात त्याला सत्तेपुढे खुर्चीपुढे बाजूला सारत हिंदू राष्ट्राच्या घोषणा करणाऱ्या हिंदुत्ववादी बीजेपी सरकार शरद पवारांनी पदार्थ पण त्याच तत्परतेने अजितदादांच्या सोबत असलेले ते रक्षक यांच्या घरी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यात यांच्यातलं कुणीही गेलं त्यांच्याकडे जावंसं सुद्धा त्यांना वाटलं नाही. परंतु रोहित पवार यांच्या यांनी भेट दिली, त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. स्वतःचे काका गेलेले असताना, पवार कुटुंबात दुःख असताना, दुसरीकडे पण कोणीतरी दुःखात आहे ही भावना बाळगून मनामध्ये त्यांनी भेट घेतली. त्यांच्या कुटुंबियाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. सोबतच पूर्ण त्यांच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचेही सांगितले. पार किंवा सुमित्रा वहिनी किंवा छगन भुजबळ, तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या मनाला ही भावना शिवलेली दिसत नाही. एकंदरीत सगळं पाहता ठीक आहे राज्याची पहिली महिला उपमुख्यमंत्री झाली जी आजपर्यंत ती झाली नव्हती ती आज झाली. अभिनंदन. परंतु दादांबरोबर अजूनही काही लोक एक्सपायर त्यांच्या कुटुंबाचं काय झालं असेल याची भावना मनात ठेवून ते जायला पुढची काय मिळणारच होती. पक्षाचं अध्यक्षपदही मिळणार. पण आपल्या घरात दुःख आहे तर इतरांच्याही घरात दुःख आहे ही भावना ठेवून भेट घ्यायला पण यांनी कुणी घेतली असो. परंतु रोहित पवारांनी ती भेट घेतली. यातून मला काय सांगायचंय हे आपल्याला कळलं असेल दर्शको. एवढी घाई का झाली हा मुद्दा किंवा या पैलूमध्ये मी पडत नाही. परंतु ती शपथ घेण्यापुरत्याच दुःखामध्ये दादांबरोबर गेलेल्या लोकांच्या घरी देखील जर भेट द्यायची माणुसकी दाखवली तर एक वेगळा संदेश जनतेत गेला असता. अजितदादा जर आजार त्यांनी खरंच भेट घेतली सांत्वन केला जे रोहित पवारांनी त्याच पद्धत दादांचा गुण जे रोहित पवार घेऊ शकले हा गुण त्या मोठ्या नेत्यांना का लागला हा प्रश्न या बहाण्याने खूप छोटा माणूस आहे पण जे मनात आलं ते आपल्या समोर आपलं काय मत आहे कमेंट करून सांगा की त्या लोकांनी तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, पार्थ पवार यांनी भेट घ्यायला हवी होती तर नव्हती. मित्रांनो सध्या इथंच थांबतो. परत भेटू नवीन विषय असं तेव्हा मी आपली रजा घेतो आणि जाता जाता सांगतो अजून आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि लाईक कमेंट करायला विसरू नका. तुमचा जय महाराष्ट्र.